नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या परीक्षेचा अभ्यास यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे एम-कॉमबद्दल, की जर तुम्ही समजा कॅटेगरीमध्ये असाल, समजा व्ही-जे-एन-टी असाल किंवा एस-सी-एस-टी असाल वगैरे किंवा ओ-बी-सी असाल, तर तुम्ही स्कॉलरशिपला वगैरे अप्लाय करू शकता. त्यासाठी तुम्हाला वेगळं पोर्टल दिलेलं आहे MyDBTचं. त्यामध्ये जाऊन तुम्ही ॲडमिशन वगैरे करू शकता किंवा फॉर्म वगैरे भरू शकता. आता यामध्ये बघा मित्रांनो, तुम्ही 2 प्रकारे ॲडमिशन करू शकता. एक तर फुल फी भरून. फुल फी भरून केलं म्हणजे काय होतं, तुमचं ॲडमिशन जनरलमध्ये होऊन जातं. बट तुम्ही जर कास्टमध्ये असाल, तर तुम्ही तरी देखील स्कॉलरशिप अप्लाय करू शकता. याचा फायदा असा राहतो मित्रांनो, तुम्ही जर का समजा स्कॉलरशिपमधून ॲडमिशन घेतलं सुरुवातीला, तर तुम्हाला फी फक्त मोजकीच भरावी लागते. बट यामध्ये प्रॉब्लेम असा येतो, की तुम्ही ज्यावेळेस तुमचा निकाल लागतो, त्यावेळेस तुमचा निकाल जो आहे मित्रांनो, तो पेंडिंग ठेवला जातो मुद्दाम. त्याचं कारण असं आहे, की जोपर्यंत स्कॉलरशिप विद्यापीठाला मिळत नाही, म्हणजे थोडक्यात का तुम्ही जी काही फी भरता, ती जोपर्यंत विद्यापीठाला मिळत नाही, तोपर्यंत तुमचा निकाल जो आहे तो फेल येतो किंवा आर-आर येतो. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला मी या ठिकाणी सजेस्ट करेल, की तुम्ही ॲडमिशन जे आहे मित्रांनो, ती फुल फी भरून घ्या. फुल फी म्हणजे काय जनरल फीमधून घ्या. म्हणजे थोडक्यात काय समजा सेकंड इयरला तुम्हाला समजा 8,000 फी आहे, तर 8,000 पूर्ण फी भरा. म्हणजे काय होईल तुमचं जे पूर्ण फी आहे ती तुमची विद्यापीठाला जाते. म्हणजे तुम्हाला निकालाला काही अडचण येणार नाही. बट तरी देखील तुम्हाला जर समजा स्कॉलरशिप अप्लाय करायची असेल, तरी देखील तुम्ही स्कॉलरशिप अप्लाय करू शकता. त्याच्यामध्ये फायदा तुमचा असा होईल, की तुमचा निकाल पण वेळेवर येईल आणि तुमची जी काही भरलेली फी आहे, ती फी डायरेक्ट तुमच्या अकाउंटला येऊन जाईल स्कॉलरशिपमध्ये. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही घेऊ शकता. तर सेकंड नंबरचा ऑप्शन बेस्ट आहे, की तुम्ही जे आहे ॲडमिशन फुल फी भरून घ्यायचं आहे जनरलमधून आणि नंतर तुम्हाला स्कॉलरशिप अप्लाय करायची आहे. नंतर तुम्ही त्या ठिकाणी जेवढी फी भरली, तेवढी फी तुम्हाला प्लस तुम्हाला काही एक्स्ट्रा ₹1000-2,000 तुम्हाला एक्स्ट्रा मिळतात तुमच्या अकाउंटवरती. ठीक आहे. ओ-बी-सीमध्ये असेल तर तुम्हाला 50% स्कॉलरशिप मिळते. व्ही-जे-एन-टी वगैरे असेल तर 90% स्कॉलरशिप मिळते. एस-सी-एस-टीला 100% स्कॉलरशिप मिळते. ठीक आहे. आता हे तुम्हाला समजलं असेल. आता आपल्याला मित्रांनो या ठिकाणी बघायचं आहे, जे काही सेकंड इयरची ॲडमिशन प्रोसेस असणार आहे या ठिकाणी आपल्याला ती बघायची आहे. आता बघा मित्रांनो या ठिकाणी जे आहे, मी एका विद्यार्थ्याचं अकाउंट लॉगिन केलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता. एम-कॉमचंच ॲडमिशन आपल्याला करायचं आहे या ठिकाणी. ठीक आहे. बँकिंग फायनान्स ग्रुपचा हा हे विद्यार्थी आहे. ठीक आहे. यांचं आपल्याला जे आहे मित्रांनो या ठिकाणी जे आहे यांचं सेकंड इयरचं ॲडमिशन करायचं आहे. ठीक आहे. तर ज्यावेळेस तुम्ही मित्रांनो लॉगिन करता सेकंड इयरसाठी तुमचा पी-आर-एन टाकून, तुमचा डेट ऑफ बर्थ टाकून, त्यावेळेस बघा तुम्हाला या ठिकाणी ब्लूमध्ये एक होम पेजला ऑप्शन येतं, क्लिक हिअर फॉर नेक्स्ट कोर्स, नेक्स्ट पार्ट, नेक्स्ट टर्म ॲडमिशन. ठीक आहे. यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे आल्यावर बघा मित्रांनो तुम्हाला आता या ठिकाणी जे आहे मास्टर ऑफ कॉमर्स विथ क्रेडिट्स ओपन अँड डिस्टन्स लर्निंग एन-ई-पी पॅटर्न सेकंड इयर. ठीक आहे. थर्ड सेमिस्टर आणि फोर्थ सेमिस्टर. आता आपण फर्स्ट सेमिस्टरचं तुम्हाला मी ओव्हरऑल सांगितलं. त्या संदर्भात तुम्ही ॲडमिशनचा व्हिडिओ वगैरे बघू शकता. आता बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला जे आहे एम-कॉमचं सेकंड इयरचं ॲडमिशन कशाप्रकारे करायचं हे आपल्याला बघायचं आहे. लास्ट डेट मित्रांनो 15 ऑगस्टपर्यंत देण्यात आलेली आहे. या ठिकाणी बघा तुम्हाला अप्लायवर क्लिक करायचं आहे. येस करायचं आहे. अप्लाय केलं, येस केलं. आता ठीक आहे या ठिकाणी बघा तुम्हाला हे इग्नोर करा. कारण आपलं सेकंड इयरचं ॲडमिशन आहे ना. आता बघा यांचं जे कॉलेज आहे, हे अशा प्रकारचं कॉलेज असणार आहे. त्या सेम कॉलेजवर करायचं आहे कारण यांना सेम कॉलेजवर ॲडमिशन घ्यायचं आहे. तुम्हाला जर समजा दुसऱ्या कॉलेजला घ्यायचं असेल, तर तुम्ही दुसऱ्या कॉलेजला देखील घेऊ शकता अनदर एल-एस-सी सिलेक्ट करून. ठीक आहे. बट आपण या ठिकाणी सेम एल-एस-सीवर क्लिक करूया. केलं. आता बघा मित्रांनो या ठिकाणी जे आहे तुम्हाला खूप महत्त्वाची माहिती म्हणजे अशी आहे, की जे तुमचं सिलेक्ट मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन आहे, ते इंग्लिश आहे. बट तुम्ही पेपर मराठीमध्ये पण लिहू शकता किंवा हिंदीमध्ये देखील लिहू शकता. ठीक आहे. आता यांचा ग्रुप जे आहे मित्रांनो फर्स्ट इयरला तो बँकिंग आणि फायनान्स ग्रुप होता. बरोबर? तर तुम्हाला या ठिकाणी भरपूर ग्रुप वगैरे बघायला मिळतील. भरपूर म्हटल्यापेक्षा 4च आहेत. जसं की बिझनेस मॅनेजमेंट, बिझनेस एंटरप्रेन्योरशिप, नंतर तुमचा आहे बँकिंग फायनान्स आणि ॲडव्हान्स अकाउंटन्सी. ठीक आहे. हे तुमचं या ठिकाणी मित्रांनो झाले सेमिस्टर 3 आणि सेमिस्टर 4 ला देखील तुमचं सेमच असणार आहे. ठीक आहे. आता यांचा जो ग्रुप होता फर्स्ट इयरला फर्स्ट इयरला तो होता आपला बँकिंग एंड फायनान्स बरोबर. म्हणजे हा ग्रुप होता बरोबर बँकिंग फायनान्स. तर यामध्ये बघा मित्रांनो तुम्हाला जे आहे, हे जे मेजर मॅन्डेटरी विषय आहेत बघा, हे 3 विषय तुम्हाला या ठिकाणी कंपल्सरी असणार आहेत बरोबर. आणि जो मेजर इलेक्टिव्ह आहे मित्रांनो बघा, ह्या 2 पैकी तुम्हाला कुठलाही एक विषय निवडायचा आहे. जसं आपण अगोदर प्रॉस्पेक्टल सांगितलं, त्यापैकी तुम्ही मित्रांनो या ठिकाणी जे आहे, कुठलाही दोन्हीपैकी एक घेऊ शकता विषय. आता या ठिकाणी बघा 2 विषय आहेत. मॅनेजमेंट कंट्रोल सिस्टम, इंटरनॅशनल बिझनेस अँड इंटरनॅशनल ट्रेड. तर हा बेस्ट आहे. इंटरनॅशनल बिझनेस वगैरे, इम्पोर्ट एक्सपोर्ट वगैरे तुम्हाला या गोष्टीमध्ये यामध्ये तुम्हाला अभ्यासाला मिळतील. ठीक आहे. हे झालं आपलं यामध्ये. आता तुमच्या या ठिकाणी मित्रांनो 3 आणि 1 4 हे 4 विषय तुमचे सेकंड इयरला झालेले आहेत फायनल. ठीक आहे. आता आपल्याला खाली यायचं आहे. जो मेन मॅन्डेटरी विषय आहे तो म्हणजे बघा या ठिकाणी रिसर्च प्रोजेक्ट जो कंपल्सरी आहे सर्वांना आणि कॉर्पोरेट फायनान्स लॉ हे 2 विषय सर्वांना कंपल्सरी आहेत. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं सायबर सिक्युरिटी ठीक आहे. तर सायबर सिक्युरिटी देखील तुम्हाला कंपल्सरी आहे. सुरुवातीला सांगितलं तुम्हाला मी. असे तुमचे बघा हे 2 विषय कंपल्सरी ठीक आहे. हे तुमचे 3 मेजर विषय आणि हा इलेक्टिव्ह विषय अशा प्रकारे तुमचे विषय झाले या ठिकाणी. आता बघा सेमिस्टर 4 ला देखील मित्रांनो तुम्हाला तेच विषय निवडायचे आहेत जे तुमचे बँकिंग एंड फायनान्स ग्रुपचे होते. तुमचा जर समजा बिझनेस एंटरप्रेन्योरशिप ग्रुप असेल, तुम्ही हा ग्रुप सिलेक्ट करू शकता. बिझनेस मॅनेजमेंट असेल तर बिझनेस मॅनेजमेंट तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल या ठिकाणी. ठीक आहे. आणि अकाउंटन्सी असेल तर तुम्हाला अकाउंटन्सी सिलेक्ट करावं लागेल या ठिकाणी. ठीक आहे. फर्स्ट इयरला जे असेल तुम्हाला तेच या ठिकाणी निवडायचं आहे. आता बँकिंग फायनान्समध्ये बघा आपल्याला सेकंड इयर सेमिस्टरचा विचार जर केला आपण म्हणजे 4 सेमिस्टरचा सेकंड इयरचा, तर कंपल्सरी विषय बघा मित्रांनो तुमचे हे अशा प्रकारचे असणार आहेत. ह्या 2 पैकी बघा मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी जे आहे सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे. आता बँकिंग फायनान्समध्ये म्हटल्यावर बघा तुम्हाला एंटरप्राइजेस रिसोर्स प्लॅनिंग आणि इंटरनॅशनल फायनान्स. तर इंटरनॅशनल फायनान्समध्ये तुम्हाला जे आहे तुमचं एफ-डी-ए वगैरे सॉरी ते जे असेल तुमचं डब्ल्यू-टी-ओ वगैरे, परत तुमचं जे काही नॅशनल वर्ल्ड बँक असेल ठीक आहे. वर्ल्ड नॅशनल बँक वगैरे असेल किंवा ह्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी अभ्यासाला वगैरे मिळतात. तर तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता. इंटरनॅशनल बिझनेस फायनान्समध्ये तुम्हाला जे आहे, जे काही
इंटरनॅशनल लेव्हलचे जे काही लेनदेन होतात इम्पोर्ट-एक्सपोर्टच्या किंवा जे काही आंतरराष्ट्रीय पेमेंट वगैरे डॉलरमध्ये म्हणतो आपण त्याला. जसं की आपण क्रूड ऑइल वगैरे इम्पोर्ट करतो. ठीक आहे. किंवा काही गोष्टी एक्सपोर्ट करतो. चायनाकडनं आपण इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस वगैरे घेतो. तर ह्या अशा प्रकारच्या ज्या काही गोष्टी असतात मित्रांनो, ह्या इंटरनॅशनल फायनान्समध्ये येतात. ज्यांची ज्यावेळेस पेमेंट लेनदेन होते ना, ते त्याला म्हणतो आपण इंटरनॅशनल फायनान्स. तर अशा प्रकारचं तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. सोपा विषय आहे, काही अवघड नाहीये. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा आपल्याला जे मेन मॅन्डेटरी आहेत बघा रिसर्च मेथोडॉलॉजी, रिसर्च प्रोजेक्ट असणार आहे या ठिकाणी आणि कॉर्पोरेट फायनान्स एंड लॉ हे कंपल्सरी विषय असणार आहेत आपले. तर अशा प्रकारचे मित्रांनो आपण या ठिकाणी जे आहे विषय निवडलेले आहेत सेकंड इयरसाठी. ठीक आहे. हे आपण या ठिकाणी निवडले. आता आपल्याला या ठिकाणी नेक्स्ट करायचं आहे. जर मित्रांनो समजा तुम्ही वेगळ्या ग्रुपला असाल फर्स्ट इयरला आणि तुम्हाला सेकंड इयरला जर ग्रुप बदलायचा असेल, तर ते शक्य नाहीये. तुम्ही जर समजा सुरुवातीला अकाउंटिंग घेतलं असेल, तर तुम्हाला अकाउंटिंग घ्यावं लागेल. एंटरप्रेन्योर घेतलं असेल, तर एंटरप्रेन्योर घ्यावं लागेल सेकंड इयरला पण. जसं आता या या केसमध्ये आपल्याकडे जे आहे सुरुवातीला बँकिंग फायनान्स होता फर्स्ट इयरला. सेकंड इयरला देखील आपण बँकिंग फायनान्स घेतलेला आहे. ग्रुप चेंज करता येत नाही सेकंड इयरला. ठीक आहे. लक्षात घ्या तुम्हाला. आता बघा तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी ₹8,706 फी आहे, जसं आपण सुरुवातीला देखील विचार केला होता. ही ₹8,706 तुम्हाला फी भरायची आहे. ठीक आहे. आता प्रथम वर्षाला आपण ऑलरेडी डॉक्युमेंट अपलोड केले होते, त्यामुळे तुम्हाला अपलोड करायची गरज नाहीये. बट फर्स्ट इयरला तुम्ही ज्यावेळेस ॲडमिशन घेता, जसं तुम्हाला सांगितलं मी रजिस्ट्रेशन केल्यावरती ज्यावेळेस तुम्ही करता, त्यावेळेस तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी जे आहे फर्स्ट इयरला तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करावे लागतील. सेकंड इयरला आवश्यकता नाहीये. ठीक आहे. नेक्स्ट करूया. आता बघा मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी जे आहे पूर्ण पेमेंट फी भरायची आहे. टोटल फी आहे बघा तुमची ₹8,706 ठीक आहे. तर मेक पेमेंटवर क्लिक करायचं आहे. आता मित्रांनो मेक पेमेंटवर क्लिक केल्यावर आता पेमेंट कसं करायचं तुम्हाला सांगायची गरज नाहीये. जसं तुम्ही फर्स्ट इयरला केलं तसं तुम्हाला ऑनलाईन करायचं आहे फर्स्ट इयरला देखील. जसं तुम्ही अगोदर बी-कॉमला किंवा एम-बी-ए, बी-एला वगैरे ग्रॅज्युएशनला पेमेंट करता ऑनलाईन, त्या पद्धतीने तुम्हाला ऑनलाईन पेमेंट गेटवर क्लिक करून तुम्हाला करायचं आहे. मेक पेमेंटवर बटनवर क्लिक केलं की तुम्हाला आरामात पेमेंट करू शकता तुम्ही. तुमच्याकडे यू-पी-आय ऑप्शन आहे, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही पेमेंट करू शकता. ठीक आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला आता हे सेकंड इयरचं ॲडमिशन कशाप्रकारे करायचं हे तुम्हाला समजलेलं असेल. ठीक आहे. आता बघा मित्रांनो यामध्ये तुम्हाला पॉसिबिलिटी अशी राहते, की कधी-कधी तुम्हाला जे आहे कॉलेज सिलेक्ट करताना अडचण येऊ शकते. कारण सध्या विद्यापीठाच्या पोर्टल प्रॉब्लेम चालू आहे आणि त्या स्टडी सेंटरला जे आहे त्यांचं जे काही वार्षिक त्यांचं जे काही त्यांचा कॉन्ट्रॅक्ट असतो समजा विद्यापीठासोबत तो रिन्यू करावा लागतो. त्याने रिन्यू केला तर त्या ठिकाणी तुमचं ॲडमिशन होईल. अदरवाईज तुम्हाला दुसऱ्या कॉलेजला ॲडमिशन घ्यावं लागेल. ठीक आहे. जर तुमचं स्टडी सेंटर ब्लॉक दाखवलं किंवा वगैरे, वगैरे. तर आधी तुमच्या स्टडी सेंटरला कॉन्टॅक्ट करा, की सुरू झालं का नाही झालं म्हणून. ठीक आहे. नाहीतर डायरेक्ट तुम्ही इथं चेंज करताल असं नाहीये. कधी-कधी ॲडमिशन वगैरे ब्लॉक होऊ शकतात. आता यावर्षी जसं की कॉपीमुक्त अभियान वगैरे सीसीटीव्ही वगैरे लावले होते. त्यामुळे बरेच स्टडी सेंटर ब्लॉक करण्यात आलेले आहेत. तर आधी तुमच्या स्टडी सेंटरला कॉन्टॅक्ट करा. ॲडमिशन करण्याआधी तुम्ही ऑनलाईन देखील ॲडमिशन करू शकता आणि शक्यतो मित्रांनो सायबर कॅफेवर ॲडमिशन करू नका. स्वतः ॲडमिशन करा. संपूर्ण प्रोसेस तुम्हाला सांगितलेली आहे. नवीन पण सांगितली, जुनी पण सांगितली आणि कशाप्रकारे सेकंड इयरला ॲडमिशन करायचं ते देखील सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता मित्रांनो तुमच्यापैकी कोणाला जर ॲडमिशन करायला हेल्प वगैरे पाहिजे असेल, तर तुम्ही आपल्याला मेल करू शकता. मेलवर कॉन्टॅक्ट करू शकता किंवा व्हिडिओ डिस्क्रिप्शनला एक लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट तुम्हाला आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. मेल आयडी पण दिलेला आहे. मेलवर देखील कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. बाकी बघा मित्रांनो, यामध्ये तुम्हाला आता एक अजून एक गोष्ट सांगायची होती यामध्ये, की ज्यावेळेस तुम्ही ॲडमिशन करता, त्यावेळेस तुम्हाला जे आहे मित्रांनो, इंटरनेट जे तुमच्या मोबाईलचा जर मोबाईलने ॲडमिशन करत असाल, तर इंटरनेट थोडंसं व्यवस्थित स्टेबल ठेवा. नाहीतर मग काय होतं, की तुम्ही पेमेंट करता, पेमेंट पेंडिंगमध्ये जातं, 4-5 दिवस थांबावं लागतं, मग पेमेंट परत येतं किंवा होतं कळत नाहीये. तर अशा केसमध्ये बघा आता 15 ऑगस्टपर्यंत तुम्हाला लास्ट डेट दिलेली आहे. त्यामुळे नुकसान होऊ नये कोणाचं, म्हणून तुम्हाला काळजी घ्यायची आहे, की एक तर तुम्ही लॅपटॉपवरती किंवा आजकाल काय आहे बघा, घरोघरी लॅपटॉप अशी गोष्ट झालेली आहे. तुमच्या कुठल्या ना कुठल्या मित्राकडे देखील लॅपटॉप असू शकतो. तर त्याला थोडंसं बोलायचं तुम्ही 10 मिनिटाचं काम आहे म्हणा, फक्त फॉर्म भरायचा. तर तुमच्या मित्राकडे इझिली तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल किंवा टॅब जरी असेल तुमच्याकडे, तर टॅबला देखील तुम्ही परफेक्टली फॉर्म भरू शकता. काही अडचण नाहीये. ठीक आहे. तर असो, तर मित्रांनो कोणाला काही मदत वगैरे लागली ॲडमिशन संदर्भात, तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही व्हिडिओ खाली जे काही आपलं कमेंट बॉक्स आहे त्या कमेंटवर देखील कमेंट करू शकता. ठीक आहे. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.